ठाकरेंच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातोय। तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली। अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती। अभिषेक घोसाळकर यांच्या जागी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती झाली आहे। मुंबई बँकेच्या संचालकपदी विनोद घोसाळकरांच्या सून कोण आहेत तेजस्वी घोसाळकर? तेजस्वी घोसाळकरांवर दहिसर विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडीची जबाबदारी देण्यात आली होती। 2017 मध्ये याच प्रभागातून तेजस्वी घोसाळकर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या। तेजस्वी घोसाळकर या विनोद घोसाळकरांच्या सून अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी। 2024 मध्ये अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी जनसंपर्क वाढवला। तेजस्वी घोसाळकरांच्या नाराजीची कारणं काय? स्थानिक विभाग प्रमुख संघटनेबाबत तेजस्वी घोसाळकरांनी वारंवार तक्रारी केल्या। तक्रारी करूनही वरिष्ठ पातळीवर दखल न घेतल्यानं तेजस्वी घोसाळकर नाराज होत्या। राजकीय कारकिर्दीसाठी तेजस्वी घोसाळकर ठाकरेंची शिवसेनेची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे। मृत व्यक्ती किंवा विशेषतः हत्या झाली की त्या कुटुंबाप्रती त्या व्यक्तीच्या जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते आणि त्या दृष्टीनंच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली। असं नाही, अभिषेक घोसाळकर ऑलरेडी त्या बँकेचे संचालक होते, ज्यांचा दुर्दैवानं खून केला गेलेला आहे। आणि कोणतीही सहकारी संस्था, मला तर आपल्याकडून कळतं, कोणतीही सहकारी संस्था एका जागेसाठी निवडणूक घेत नसते आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं त्यांच्या जागेवर त्यांच्या सुविद्य पत्नीची नियुक्ती बँकेनं केली असेल। ही प्रोसेस आहे असं मला वाटतं, याच्यात काही दुसरा अर्थ घेण्याची काही गरज नाही।